नैवेद्य देतो आणि तो कशा प्रकारे देतो, कसा देतो, मी सगळं तुम्हाला आज दाखवणार आहे। तर चला मग करूया सुरुवात। तर बघा मी इकडे आता कणिक घेतलेली 2 वाटी, तर 2 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। इथे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। गूळ छान असा वितळून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे असं गाळून गाळूनच टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी। आता हे पीठ आपण 10 ते 15 मिनिटांसाठी घातलेले आहे। आता आपण भात तयार करून घेऊ। आता आपण गोडपुरी तयार करून घेऊ। बघा किती छान कणिक झालेले, मस्त मऊ। त्याच्या अगोदर मी आता इकडे तेल गरम करायला ठेवून देते। आता इकडे मी तेल घेतलेलं आहे, हाताला तेल लावून घ्यायचंय आणि गोल गोल गोळे करून घ्यायचे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा, लहान मोठी साईज, मीडियम साईज बनवणार आहे। आता लाटून घ्यायचे। तेल गरम झालं का ते बघू आपण। तेल छान गरम झालेलं आहे, तर बघू शकता तुम्ही तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यात पुढे तळून घेऊ। बघू शकता तुम्ही खूप छान फुलले, मस्त। तर अशाच प्रकारे पूर्ण पुड्या तळून घ्यायच्या आता। एकच नंबर झालेली। गॅस कमी ठेवा। पुडी लाटताना थोडीशी जाड सरस ठेवायची, जास्त बारीक नाही करायची। बारीक पुडी अशी छान अशी फुलत नाही, म्हणून थोडीशी जशी आपण पोळी बनवतो त्याच प्रकारे पुडी सुद्धा ठेवायची। तर पाहू शकता किती छान फुललेले आहेत, मस्त टम झालेले आहेत। तर अशाच प्रकारे मी सगळ्या पुढे आता तळून घेणार आहे। तर बघू शकता तुम्ही छान तयार झालेल्या आहेत पुऱ्या आपल्या, मस्त। तळून घेऊ आपण गोड भजी। छान फुलतात, बघू शकता तुम्ही। बघा किती छान गोल गोल टम फुगलेले आहेत, मस्त। तर मी पूर्ण भजी आता अशाच तळून घेणार आहे। आता मी पूर्ण भजी असेच काढून घेणार आहे। तर आता आपण नैवेद्य तयार करून घेऊ। प्रत्येक पोळीवरती भात ठेवायचा आहे। तर भात बघा असा ठेवला आहे, त्याच्यावर आता दही टाकायचे। तर बघा तयार झालेली थाळी आपली मस्त नैवेद्याची। तर आता दिनेश आणि ऋषिकेश हे दोघ जणी
नैवेद्य दाखवायला गेलेले आहेत आता. तर इकडे बघा ऋषिकेश आहे, आपल्या गावातलं मंदिर, विठ्ठल मंदिर. तर तिथं आलेले आहेत ते नैवेद्य द्यायला. विठ्ठल रुक्मिणी आणि महादेवाचं मंदिर आहे. तर आपल्या गावात जेवढे पण दैवत आहेत देवांचे, तेवढे मंदिरावर आपण नैवेद्य दाखवतो आखाड महिन्यामध्ये. तर हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि याच्या बाजूला ज्या जुन्या पिंड असतात महादेवाच्या त्या पिंपळाखाली ठेवलेल्या आहेत. मंजाचे पण आहेत काही तिथं. तर इथं सगळ्यांना नैवेद्य दाखवला ऋषिकेशने. अगोदर तो पाण्याने सगळे मूर्तींना धुवून घेतोय स्वच्छ. तर अशा प्रकारे आमच्या आखाड महिन्यात असते नैवेद्य द्यायची परंपरा. कोणी कोणी शुक्रवारी पण देतं, कोणी मंगळवारी देतं, कोणी अमावास्येला देतं, अशा प्रकारे देतात. तर मी मंगळवारी दिलेले आहे. तर इथं सगळ्यांना तो नैवेद्य दाखवणार आहे. तुमच्या गावाला कशी पद्धत आहे ते तुम्ही सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आखाड महिन्यातली जी पद्धत असेल तीच मला सांगा तुम्ही. कारण आमच्या गावाला अशीच पद्धत असते, प्रत्येक घरोघरी नैवेद्य द्यायला जातात. तर बघा आता दुसऱ्या मंदिरामध्ये आला, इकडे मारुतीच्या मंदिरामध्ये आलेला आहे. मारुतीच्या मंदिरात सुद्धा नैवेद्य दाखवला त्यांनी. पायावर पाणी वगैरे टाकलं त्यांनी, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि नंतर नैवेद्य दाखवलेला आहे. तिकडे साईडला जुनी मूर्ती आहे मारुतीची आणि इकडे नवीन मूर्ती आणलेली आहे आता. तर दोघी मूर्तींजवळ त्यांनी नैवेद्य दाखवला आणि मी पूर्ण नैवेद्य गोड दाखवलेला आहे. कोणी कोणी डाळ भातचं पण दाखवतात, पण आमच्याकडे जास्त करून गोडच पुरचं दाखवतो आम्ही. माझ्या माहेरी डाळ भातचा असतो, डाळ भात भाजी असं असतं, पण इकडे आमच्या गावाला गोड नैवेद्य दाखवतो आम्ही. तर इथं दर्जाला पण नैवेद्य दाखवला आणि इकडे आईमाईचं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. भरपूर नैवेद्य ठेवलेले आहे तिथं. आणि इकडे आता महादेवाचं मंदिर आहे. तर महादेवाच्या मंदिराला सुद्धा नैवेद्य दाखवला. जेवढे मंदिर असतात गावात तेवढ्या मंदिरांना नैवेद्य दाखवावा लागतो. खूप छान मंदिर आहे हे महादेवाचं मंदिर, आमच्या घरापासून जवळच आहे. तर अशा प्रकारे नैवेद्य दाखवलेला आहे. आणि इकडे आता माझे जेठ वारलेले होते, तर त्यांची सुद्धा अशी घडी बसवलेली आहे, तर त्यांना सुद्धा नैवेद्य दाखवला. तर अशा प्रकारे सर्व मंदिरांमध्ये नैवेद्य दाखवला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.